पहिल्या दिवशी राजगुरुनगर ते वणी नाशिक प्रवास करून अचला, हटगड, मोहंदरी हे 3 किल्ले पाहून सप्तशृंगी वणी गडावर मुक्काम केला. दिवस दुसरा 31 डिसेंबर 2024. आज देखील 3 किल्ले. नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणाऱ्या सातमाळ डोंगर रांगेत 18 किल्ले आहेत. यापैकी अहिवंतगड हा प्रमुख किल्ला होता. किल्ल्याचा प्रचंड आकार आणि त्यावरील अनेक वाड्यांचे अवशेष हे किल्ल्याचे मोठेपण अधोरेखित करतात. अहिवंतगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव वणी गावात येऊन मी पोहोचलो. नमस्कार मित्रांनो. तर नाशिक सिरीजचा दुसरा दिवस. काल 3 ते 4 3 किल्ले आणि एक सप्तशृंगीगड करून रात्री मुक्काम केला सप्तशृंगीला आणि आत्ता दरेगाव येथे आलो आहे अहिवंतगड पाहायला. माझ्या मागच्या बाजूला जो पूर्ण डोंगर दिसत आहे हा पूर्ण अहिवंतगड हा किल्ला आहे. आत्ताच ट्रेकला स्टार्ट केला आहे. पाहूया किती वेळ लागतोय आणि अहिवंतगड पाहून आपण पुढे मार्कंड्या पर्वत देखील करणार आहोत. चला. गावातील मारुती मंदिरापासून चढायला सुरुवात केल्यावर आपण बुध्या डोंगर आणि त्याच्या बाजूचा डोंगर यामधील घळीत येऊन पोहोचतो. मित्रांनो, या समोरच्या डोंगराला बुध्या डोंगर असं म्हणतात आणि आपला अहिवंत किल्ला हा या ठिकाणी आहे. तर आपल्याला याला वळसा घालून पूर्णपणे या खिंडीतून वरती अहिवंतगडाकडे जायचं आहे. पाहूया कशी वाट आहे. सध्या तरी ही पाऊलवाट सापडलेली आहे. पाहूया. तर आत्ता बुध्या डोंगर आणि अहिवंतगडाच्या खिंडीमध्ये मी येऊन पोचलो आहे. अजूनही अर्धा तास लागेल आपल्याला अहिवंतगडावर जाण्यासाठी. मित्रांनो, खिंडीतून वरती आलो आहे. या ठिकाणी हा बुध्या डोंगर. त्या ठिकाणी मला काही पायऱ्या दिसत आहेत डोळ्याने. व्हिडिओमध्ये दिसत नसेल परंतु छोट्या छोट्या पायऱ्या आहेत त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि तिथून एक वाट वरती जाते. तिथे एक बुरुज आहे पहा. हे पहा, या ठिकाणी अशा पायऱ्या आहेत आणि इथून एक वाट या इथपर्यंत जाते ही पाऊलवाट. आणि याच्यापासूनच आपल्याला आता इथून पायऱ्या चालू झालेल्या आहेत. छोट्याशा तुटलेल्या आहेत. इंग्रजांच्या काळात त्यांनी उद्ध्वस्त केल्यात म्हणून हे दगड असे पडलेले आहेत. या ठिकाणी कदाचित बुरुज असावा. तसेच या ठिकाणी पहा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत आणि इथून आपल्याला वरती निघायचं आहे. चला. गडावर माझ्या व्यतिरिक्त फक्त निसर्ग आहे. या निसर्गाच्या सानिध्यात येऊन जे मनाला सुख शांती लाभते याच्यासारखं सुख हे कुठंच नाही आहे. अहिवंतगडाचा हा पूर्ण पसरलेला जो भाग आहे, अहिवंतगड हा भरपूर मोठा आहे. आता मला या ठिकाणी एक मंदिर दिसत आहे. त्या ठिकाणी आपल्याला मंदिर, पाण्याचे टाके अशा गोष्टी, बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. आणि ही जी सातमाळ डोंगर रांग आहे यातला सर्वात महत्त्वाचा हा किल्ला आहे जो की अगदी सुरुवातीला लागतो अहिवंतगड. काही अंतर पार केल्यानंतर काही ठिकाणी वाड्याचे अवशेष पाहायला मिळत होते. या ठिकाणी जुन्या वाड्याचे अवशेष दिसत आहेत. हे फक्त पाया शिल्लक असलेले अवशेष आहेत. पहा, हे पहा या ठिकाणी. समोर एका ठिकाणी पुरातन मंदिराच्या शिळा पडलेल्या होत्या. शिळांवरून समजतेच की हे मंदिर किती भव्य असावे. मित्रांनो, या ठिकाणी गडावरील मंदिर आहे आणि समोरच आपल्याला तलाव पाहायला मिळतोय. तलावाला अजून पाणी आहे. या ठिकाणी गाई गुरे चरण्यासाठी येत असतात खालच्या गावचे. मित्रांनो, हा तलावाच्या बाजूलाच या ठिकाणी सप्तशृंगी माता आणि हनुमानाचं मंदिर आहे. या मंदिरात सप्तशृंगी आणि मारुतीच्या मूर्तीचे दर्शन घेतले. ऊन डोक्यावर आलं होतं. गडाचा विस्तार खूपच मोठा होता. किल्ल्यावरून अचला, मोहंदर, सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या जावळ्या, धोडप ही रांग पाहायला मिळते. आता पुढचा किल्ला कनेरगड येथून 15 किलोमीटरवर होता म्हणून गड उतरायला घेतला. व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.